या कोर्समध्ये असणार काय तर तुमच्या युनिव्हर्सिटी वाईज सिलेबस वाईज NCISMचा पूर्ण सिलेबस कॉपी आहे तसं आपण पूर्ण स्टडी करणार आहोत. प्लस तुम्हाला हँडमेड नोट्स भेटणार आहेत, प्लस तुम्हाला गायडन्स भेटणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यामध्ये म्हणजे द्रव्याचा रट्टा नाही मारावा लागणार तुम्हाला. आम्ही प्रत्येक द्रव्य कसं काम करतं स्रोतसांवरती तर याचा तुम्हाला लॉजिक समजून देऊ. आता फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की मेध्यद्रव्य वछा, शंखपुष्पी, ब्राह्मी, जटामांसी हे सगळे मेध्यद्रव्य आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का हे सगळे मेध्यद्रव्य कसे काम करतायत? जटामांशी आणि ब्राह्मी आहे ते मधुर मधुर शीत आहेत आणि शंखपुष्पी आणि वचा घेतलं तर हे उष्णवीर्यात्मक आहेत. मग दोघांचे पण मेध्य कार्य सेम होईल का? नाही. आपण याचे लॉजिक ही जाणून घेणार आहोत. बघा ना, आता उष्णद्रव्य काय करतील? मज्जा धातू अग्नीचे दीपन करतील आणि त्याचं पोषण करतील. आणि जटामांसी आणि ब्राह्मी हे द्रव्य आहेत ते बलवर्धन करून मज्जा धातूचं पोषण करतील. हा तर सिंपलचा प्रश्न आहे, पण आपण कसं लक्षात ठेवतो की यार हे सगळेच मेध्यद्रव्य आहेत, आपण असंच रट्टा मारतो आणि आपल्याला एक्झाममध्ये मग असा एकदम वेगळा प्रश्न आला की आपल्याला लिहिता येत नाही. म्हणूनच आम्ही हा कोर्स फक्त रट्टा मारून नाही तर लॉजिक द्रव्य गुण कोर्समध्ये इनरोल करतील. हा त्यांची एक्झाम किंवा त्यांचा सब्जेक्ट जरी असला तरी पूर्ण त्याची पास होण्याची आणि त्याच्यामध्ये चांगले मार्क्स घेऊन येण्याची गॅरंटी आमची असेल.